नमस्कार, राणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मस्त परफेक्ट अशी मऊ लुसलुशीत इडली. चला तर मग एकदम मस्त अशी इडली ही आपली झालेली आहे व पीठ पण एकदम छान फुललेलं आहे. एकदम मऊ अशी इडली ही झालेली आहे. हे पहा, नाश्त्यासाठी एकदम छान अशी इडली आपण आज तयार करणार आहोत. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरुवात करूयात. त्यासाठी मी काय केलेलं आहे, हे पहा, इडली रवा पॉकेट आणलेला आहे. हे पहा, त्यामधला मी 3 वाट्या रवा हा घेणार आहे. हे पहा, ह्याच वाटीने मी 3 वाट्या रवा घेत आहे. हे पहा, 3 वाट्या रवा घेतल्यानंतर मी त्यामध्ये पाणी घालत आहे. हे पहा, मी त्यामध्ये 3 ग्लास पाणी घालत आहे. हे पहा, तुम्ही त्याची क्वांटिटी जास्ती कमी करू शकता. हे पहा, 3 ग्लासच्या थोडंसं वरती मी पाणी घातलेलं आहे. आपण एवढं पाणी त्यामध्ये घालून तसंच ठेवणार आहोत. त्याच वाटीने सेम मी 1.5 वाटी उडदाची डाळही घेतलेली आहे. हे पहा, आपण उडदाची डाळही स्वच्छ धुवून घेऊयात. रवाही छानपैकी धुवून घ्यायचा आहे व त्यानंतर त्याला भिजत ठेवायचं आहे. हे पहा, वरचं पाणी नुसतं रव्याचं काढून टाकायचं आहे व त्यानंतर तो भिजत घालायचा आहे. हे पहा, मी डाळ पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे व दोन्ही पण छानपैकी आपण आता 3 तासासाठी भिजत ठेवणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे झाकण ठेवून मी 3 तासासाठी दोन्ही पण भिजत ठेवते. हे पहा, 3 तास झालेले आहेत व आपला रवा छान फुललेला आहे व डाळही आपली छान भिजलेली आहे. हे पहा, अशा प्रकारे त्यामधलं पाणी पण किती शोषून घेतलेलं आहे. रवा हा पाण्यात टाकल्यानंतर फुगतो. हे पहा, मस्त छान आपण आता त्याला बारीक करून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे मी रवा हा बारीक करून घेत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून. तुम्ही पण अशा प्रकारे इडली नक्की करून पहा. खूप छान होते व एकदम टेस्टीही लागते खायला. हे पहा, अशा प्रकारे मी एकदम बारीक करून घेतलेला आहे. आपण सेम अशाच प्रकारे सर्व रवा हा अशा प्रकारे बारीक करून घेतलेला आहे. त्यानंतर मी सेम त्याच भांड्यामध्ये डाळही घातलेली आहे व आपण आता ती डाळही छानपैकी बारीक करून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे मस्त छान. हे पहा, आपली डाळ पण बारीक झालेली आहे. पाण्याचा वापर एकदम कमी करायचा आहे. हे पहा, मस्त छान मी डाळीमध्ये एकदम थोडंसं पाणी घातलेलं आहे व पूर्ण डाळही मी अशा प्रकारे बारीक करून घेतलेली आहे. हे पहा, आपण आता त्याला हाताच्या साहाय्याने छानपैकी मिक्स करून घेऊयात. त्यामुळे त्याचा एकजीव होईल व आपली इडलीचं बॅटरही एकदम छान होईल. हे पहा, अशा प्रकारे हाताने हलवल्यामुळे पण छानपैकी बॅटर होते व छान इडली आपली फुगते. हे पहा, अशा प्रकारे मस्त छान मी त्याला थोडं 4 ते 5 मिनटे छान हलवून घेतलेलं आहे. हे पहा, अशा प्रकारे आपण आता त्याला झाकून ठेवूयात 5 ते 6 तासासाठी. हे पहा, मस्त छान आपलं बॅटर आपण झाकून ठेवलेलं आहे. आता हे पहा, तुमचं जर बॅटर फुलत नसेल तर हे अशा प्रकारे तुम्ही त्यावर झाकून ठेवा. थंडीमुळे बॅटर हे फुलत नाही, त्यामुळे अशा प्रकारे झाकून ठेवलं तर खूप छान बॅटर हे होते. हे पहा, 6 तासानंतर एकदम मस्त आणि आपलं बॅटर झालेलं आहे. हे पहा, एकदम जाळीदार इडली अशा प्रकारे तयार होते. आपल्याला जेवढं बॅटर हवे तेवढं मी दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेत आहे. हे पहा, आणि उरलेलं बॅटर तुम्ही 2 दिवसासाठी मस्त छान फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. हे पहा, अशा प्रकारे मी बॅटर हे काढून घेतलेलं आहे व आपण त्याला छानपैकी हलवून घेऊयात. एकदम छान अशी मऊ लुसलुशीत इडली ही तयार होते. हे पहा, त्यामध्ये चवीनुसार मीठ व मी सोडाही घातलेलाच नाही आहे. तुम्हाला जर घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता ह्या स्टेजला. हे पहा, मस्त छान बॅटर फुललेलं आहे, त्यामुळे मी सोडा घातलेला नाही. मस्त छान आपली इडली ही तयार होते जाळीदार. अशा प्रकारे मी प्लेटलाही तेल लावून घेतलेलं आहे. आपण आता ते बॅटर त्यामध्ये टाकून घेऊयात.
हे पहा अशा प्रकारे सर्व प्लेटला मी तेल लावून घेतलेलं आहे. आपण आता सर्व प्लेट एकदमच भरून ठेवूयात. हे पहा मी इडली पात्र अगोदरच गरम होण्यासाठी ठेवलं होतं. पाणी पण छान गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण एक एक करून प्लेट ह्या ठेवून देऊयात. आपल्या जर एकदम मऊ लुसलुशीत इडली हवी असेल ना, तर आपण अशा प्रकारे अगोदरच इडली पात्र हे छान स्टीम होण्यासाठी ठेवायचं आहे. आणि हे पहा खालची इडली जिथं आहे ना, ज्या ह्याच्यामध्ये त्यावर भोळा असे ते धवड आले पाहिजे. त्यामुळे इडली ही आपली मऊ लुसलुशीत एकदम छान बनते व पाणीही तयार होत नाही. हे पहा अशा प्रकारे एकदम छान आपली इडली तयार झालेली आहे. तुम्ही पण एकदा नक्की इडली बनवून पहा व कमेंट करूनही सांगा इडली कशी झाली आहे ते. व ही एका दिवसातच होते आणि पटकन फर्मेट पण होते हे पीठ. एकदम छान हे पहा मऊ एकदम छान झालेली आहे आपली इडली. नाश्त्यासाठी मुलांना झटपट तयार होते अशी इडली. हे पहा एका रात्रीतच पूर्ण होते व सकाळी पटकन आपल्याला इडलीही तयार होते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचा बटनही दाबा. व कोणते व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडते ते नक्की मला सांगा. व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी काही लिंक दिलेल्या आहेत त्याही चेक करा.